नमस्कार, सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. भाजपमधलं चिंताष्टक वाढत आहे. चिंताष्टक हा शब्द मी का वापरतोय तर भाजपमधले महत्वाचे 8 नेते अडचणीत आलेले आहेत. या 8 नेत्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावते आहे. आपण भाजपमध्ये राहू की राहणार नाही याबाबतही त्यांच्या मनामध्ये शंका आहे. म्हणजे भाजपत राहिलोच आपण, तर काही जणांची भाजपवरची निष्ठा एवढी आहे की ते कदाचित पदावर नसतील पण भाजपमध्ये असतील. पण भाजपमध्ये आपल्या आयुष्याला, राजकीय जीवनाला काही स्थान असेल की नाही अशी चिंता या मंडळींच्या मनामध्ये सतावते आहे. खाजगी बोलण्यात, सगळ्या बोलण्यामध्ये या सगळ्या मंडळींच्या बोलण्याचा एक जो टोन असतो तो नाराजीचा किंवा पक्षात आमचं स्थान राहिलं नाही असाच दिसतो आहे. काय होणार या नेत्यांच्या भवितव्याविषयीची याची जाणीव आम्हाला मात्र नक्की नाही आहे, पण चिंता त्यांना वाटतेय हे मात्र माहीत आहे. ती 8 नेते कोण आहेत हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा चंद्रकांत पाटील अर्जाचे मंत्री आहेत. ते मंत्रिमंडळात आहेत. पूर्वीचे भाजपचे अध्यक्ष होते, पण त्यांचं मंत्रिमंडळातलं स्थान एवढं दुय्यम तिय्यम दर्जाचं आहे की चंद्रकांत पाटलांना यापुढे मंत्रिमंडळात महत्वाचं स्थान मिळेल का किंवा पक्षीय राजकारणात महत्वाचं स्थान मिळेल का ही एक चिंता आहे. की आता चंद्रकांत पाटलांच्या पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातली पहिली आणि शेवटची निवडणूक होती आणि यापुढे ते आता राज्यपाल वगैरे म्हणून कुठल्या पदावर जातील का अशी ही चर्चा भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात सुरू आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये चंद्रकांत पाटलांनी बोललेल्या विधानाची पाठराखण करायला कोणीही पुढे येत नाही आहे. कोणीही म्हणजे अगदी काही पदावरची माणसं चंद्रकांत पाटलांचा एकेरी उल्लेख करायला सुद्धा कमी करत नाहीत अशी स्थिती चंद्रकांत पाटलांच्या विषयामध्ये आलेली आहे. चंद्रकांत पाटील यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं, भारतीय जनता पार्टीतलं स्थान काय असेल याबाबतची चिंता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. अजून एक आहेत जे आता मंत्री नाही आहेत पण मागच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते संभाजी पाटील निलंगेकर. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं असे काही नेतृत्व विकसित केलेले आहेत की संभाजी पाटील निलंगेकरांना मागं टाकण्याचीच योजना चालू आहे का असा प्रश्न पडतो. तिथले जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य रमेश कराड, जे मुळात आमदार झाले पंकजा मुंडेंच्या वरती कुरघोडी करण्यासाठी म्हणून, ते रमेश कराड, किंवा देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय ज्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जे काम करत होते ते औसा विधानसभा मतदारसंघाचे अभिमन्यू पवार यांना जिल्ह्यामध्ये महत्वाचं स्थान मिळतं आहे. आणि संभाजी पाटील निलंगेकरांना थोडीशी दुय्यम वागणूक मिळत आहे. एवढंच काय, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही राजकीय निवडणूक नाही आहे, ती पार्टी लेवलवरची निवडणूक नाही आहे असं म्हणून त्या निवडणुकीच्या प्रचारातून संभाजी पाटलांचं चित्रसुद्धा हद्दपार करून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे इतकी त्यांची कोंडी करण्याचं काम चाललेलं आहे. संभाजी पाटील निलंगेकरांनाही चंद्रकांत पाटलांच्या प्रमाणेच राजकीय अस्तित्व काय असा प्रश्न आता पडू लागलेला आहे. त्यामुळे हे दुसरे आहेत संभाजी पाटील निलंगेकर. मराठवाड्यातलेच अजून एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे या अष्टकाच्या मध्ये मराठवाड्यातल्या नेतृत्वाची संख्या जरा जास्त आहे. यामध्ये बीडच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचं नाव आहे. पंकजा मुंडे या एका अडचणीतून बाहेर निघतात न निघतात तोच त्यांना दुसऱ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. आश्चर्य या गोष्टीचं आहे की देशात अर्थराज्यमंत्री म्हणून भागवत कराड हे काम करतात. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंचे एकनिष्ठ सेवक होते, कार्यकर्ते होते. म्हणजे भागवत कराडांच्या राजकीय जीवनाला आकारच दिला गोपीनाथ मुंडेंनी. योगायोगाची गोष्ट बघा, याच भागवत कराडांच्या अर्थ खात्याने पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर जीएसटीची रेट टाकली आहे, इन्क्लुडिंग पोलीस. म्हणजे पोलीस पाठवण्याचा हेतू काय होता माहीत नाही. पंकजा मुंडे या पक्षाच्या निवडक 15 लोकांपैकी आहेत. म्हणजे 8 सचिव असतात, 6 उपाध्यक्ष असतात राष्ट्रस्तरावरचे. या निवडक लोकांच्या मधल्या एक आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या पहिल्या 15 पैकी असणाऱ्या पंकजा मुंडेंना तुमच्या कारखान्यावर
केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या जीएसटीची रेड पडणार आहे याची पूर्वकल्पनाही देऊ नये इतके भागवत कराड पंकजा मुंडेंवरती थेट अटॅक करतायत. आता भागवत कराड म्हणतील की माझा काही संबंध नाही, खालच्या पातळीवर कारवाई झाली वगैरे वगैरे सगळं. पण पंकजा मुंडेंचा कारखाना हा खालच्या पातळीवरचा नाही आहे की पंकजा मुंडे या खालच्या पातळीवरच्या नाही आहेत. म्हणजे भागवत कराड पातळी सांगताना कोणाची सांगतायत, कर्मचाऱ्यांची की पंकजा मुंडेंची, हा प्रश्न लोकांच्या समोर पडतोय. त्यांना छत्रपती संभाजीनगरमधल्या कोणत्याही कार्यक्रमात बोलावलं जात नाही, कोणत्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जात नाही आणि त्यांच्या बाबतची ही कोंडी इतकी केली जाते आहे की पंकजा मुंडेंनी स्वतःहून राजकारणातून बाहेर पडावं. त्यामुळे तिसऱ्या नेत्या आहेत पंकजा मुंडे, ज्या राजकारणामध्ये अस्वस्थ आहेत. चौथ्या आहेत भाजपात नव्याने आलेले नवी मुंबईचे गणेश नाईक. गणेश नाईकांच्या बाबत मंदा म्हात्रे नावाच्या ज्या पुन्हा नव्याने आलेल्या कार्यकर्त्या आहेत त्यांची इतकी कुरघुडी चालली आहे की गणेश नाईकांचं प्राबल्य कमी व्हावं आणि नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे मोठ्या व्हाव्यात यासाठीची सगळी व्यवस्था केली जाते आहे. मंदा म्हात्रेंनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेल्या व्यक्तीशी मस्तपैकी राजकीय दृष्ट्या जुळवून घेतलेलं आहे आणि त्यात कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय तो गणेश नाईकांचा. एवढंच नाही तर गणेश नाईकांच्या घरातच वाद निर्माण होतील याचीही व्यवस्था केली जाते आहे आणि हीच गणेश नाईकांच्यासाठी अडचणीची स्थिती आहे. आपण निर्णय घेऊन चुकलो का असं वाटण्या इतपत गणेश नाईक यावेत इतकी त्यांची भारतीय जनता पक्षामध्ये कोंडी होती आहे. गणेश नाईक यातले चौथे मंत्री आहेत. जरा पाचव्यांकडे आपण जाऊया, पुन्हा मराठवाड्यात येऊ. जालना जिल्ह्यातले रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे यांचं राजकीय महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. ते केंद्रीय राज्यमंत्री अध्यक्ष होत्या, म्हणजे प्रदेशाचं अध्यक्षपद हे दादांसारखं तिकडेही लागू होतं. रावसाहेब दानवेंच्या पॅरलल भागवत कराडांना उभं करण्यात आलंय. म्हणजे भागवत कराडांच्या वरती दोन जबाबदारी आहेत. एक पंकजा मुंडेंचं शिरकाण करणे आणि रावसाहेब दानवेंचं पक्षातलं महत्व कमी करणे. एकट्या रावसाहेब दानवेंच्या वरती, एकट्या भागवत कराडांच्या वरती ह्या दोन जबाबदाऱ्या टाकून भागवत कराड ते पेलण्या इतके सक्षम आहेत का, हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे हे पाचवे नेते आहेत जे भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. जालन्यातीलच बबनराव लोणीकर यांना तर कुठे करून नेऊन ठेवलंय त्याचा पत्ताच नाहीये. हे झाले आणखी एक नेते. मुंबईतले आशिष शेलार. भलेही ते मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष असतील पण आशिष शेलारांना एकूणच सरकारमध्ये किती महत्वाचं स्थान आहे हा प्रश्न आहे. खरं तर चंद्रकांत पाटलांच्या विषयात आशिष शेलार देखील वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. म्हणजे तेही चंद्रकांत पाटलांच्या शिरकाणासाठी प्रयत्न करत दिसत आहेत. त्यांचं शिरकाण व्हावं म्हणून पक्षात अजून कोणीतरी काम करताना दिसतंय. आशिष शेलार हे असेच अडचणीत आलेले नेते आहेत. आणखी एक नेते आहेत विदर्भातले, ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार आज मंत्रिमंडळात आहेत, त्यांना बऱ्यापैकी स्थान मिळत आहे, पण त्यांच्याकडे जी खाते आहेत ना ते बघितले पाहिजे. एकेकाळी वित्त, वन, नियोजन अशी महत्वाची खाती उपभोगलेल्या आणि प्रदेशाचे अध्यक्ष राहिलेल्या सुधीर मुनगंटीवारांची अवस्था सांस्कृतिक आणि वन मंत्रालयापुरती मर्यादित करण्यात आलेली आहे. पक्षात त्यांना किती महत्वाचं स्थान आहे आणि त्यांना काय काय केलं जातं, कारण देवेंद्र फडणवीस विदर्भातले, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे विदर्भातले, मुनगंटीवार हे विदर्भातले, या सगळ्यांच्या बाबतीत मुनगंटीवारांची स्थिती देखील अशी काहीशी गोची निर्माण करणारी आहे. आता यातले बाहेरून आलेले सोडले तर हे बाकीचे सगळेच पक्षावर निष्ठा व्यक्त करणारी आहेत, प्रेम असणारे आहेत, मूलतः त्यांच्या अंगात भारतीय जनता पार्टीचे विचार असणारे आहेत. पण त्यांनाही आता दूर जावं लागतंय. हीच भाजपमधली खरी खंत आहे. आता यांचं काय होईल, हे चिंताष्टक मिटेल की वाढेल की यात अजून भर पडेल, हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.